अल्डिहाइड आणि केटोन्स चौथा लेसन. पहिल्या 3 लेसन मध्ये आपण इंट्रोडक्शन आणि 3 प्रॉपर्टीजचा अभ्यास, 3 प्रिपरेशनचा अभ्यास केला. आता चौथी प्रिपरेशन आपल्याला घ्यायची आहे, अल्डिहाइड आणि केटोनची चौथी प्रिपरेशन. पहिली बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, दुसरी फ्रॉम ऍसिड क्लोराइड, तिसरी फ्रॉम नायट्राइल्स, अल्केल नायट्राइल, अल्केल सायनाइड. बरोबर आहे. आणि आता चौथी पद्धत जी आहे ती फक्त बेन्झाल्डिहाइड तयार करायचं आहे आपल्याला, ॲरोमॅटिक अल्डिहाइड, आणि त्यातल्या त्यात कोणता मेंबर, बेन्झाल्डिहाइड तयार करण्याची पद्धत. तर इथे हे चौथं हेडिंगमध्ये आपल्याला एकूण 4 रिॲक्शनचा विचार करायचा आहे. त्या रिॲक्शन सोप्या आहेत, दिसायला मोठ्या दिसतात, पण ह्या बॅलन्स्ड स्टेटमध्ये पाठ करायची गरज नाही. तुम्हाला इव्हन बुक्समध्ये देखील त्या बॅलन्स्ड स्टेटमध्ये दिलेल्या नाही. फक्त रिएजंट बरोबर घेतला की नाही आणि फायनल प्रॉडक्ट तुम्ही बरोबर लिहिला की नाही, इंटरमिडिएट बरोबर लिहिला की नाही, तेवढंच पाहण्यात येणार आहे. म्हणजे रिॲक्शन ही बॅलन्स्ड स्टेटमध्ये आहे की नाही ते नाही पाहण्यात येणार. मग प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड, ठीक आहे, ही चौथी प्रिपरेशन. प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड C6H5CHO म्हणजे ही बेन्झीन रिंग आणि इथे CHO ग्रुप. तर बेन्झाल्डिहाइड तयार करण्याच्या 4 पद्धती आपल्याला आता यामध्ये पाहायच्या आहे. म्हणजे प्रिपरेशन हा पार्ट आपला संपून जाईल आणि मग जाऊ आपण प्रॉपर्टीज कडे. तर पहिली प्रिपरेशन आहे बाय द ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. याच्यामध्ये 4 रिॲक्शन घ्यायच्या आहेत आपल्याला. पहिल्याचं नाव आहे आता ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून. ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून म्हणजे मिथिल बेन्झीन बाय क्रोमिल क्लोराइड. बाय क्रोमिल क्लोराइड. आता क्रोमिल क्लोराइड म्हणजे कोण? क्रोमियम हे मूलद्रव्य, हा क्रोमियमचा ऑक्साइड आहे. बरोबर आहे, क्रोमियम ऑक्साइड. आता यामधले एक ऑक्सिजन मी कमी करतो. एक ऑक्सिजन कमी झाला म्हणजे 2 व्हॅलन्सी रिकाम्या झालाय, कारण ऑक्सिजन हा डायव्हॅलेंट आहे. याच्याऐवजी 2 क्लोरीन टाकून द्या. हा जो पदार्थ तयार झाला आता याला म्हणायचं आहे तुम्हाला क्रोमिल क्लोराइड. चालेल, क्रोमियम हा CrO2Cl2, क्रोमिल क्लोराइड. आता ऑक्सिडेशन घडवून आणायचं आहे तुम्हाला टोल्यूनचं. टोल्यून म्हणजे मिथिल बेन्झीन. आता मिथिल बेन्झीन टोल्यून रिॲक्शन बॅलन्स्ड स्टेटमध्ये पाठ करायची गरज नाही, गोल रिंग काढली तरी चालेल. नाव हिअर टोल्यून मिथिल बेन्झीन, CH3 बेन्झीन रिंगला जोडून द्या, हा झाला टोल्यून तयार. आता टोल्यूनचं ऑक्सिडेशन करायचं आहे आपल्याला या क्रोमिल क्लोराइडनं. नाव in first step this toluene is oxidized by using cromyl chloride, that is 2 molecule of CrO2Cl2. The reaction takes place in presence of organic solvent, that is a carbon disulfide, CH2. काय नाव? कार्बन डायसल्फाइड. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आपण इथे वापरत असतो. हा कोण? क्रोमिल क्लोराइड. कशासाठी वापरतो? ऑक्सिडेशन घडवून आणण्यासाठी. ठीक आहे. मग टोल्यून इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग क्रोमिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. देन इन फर्स्ट स्टेप ए क्रोमियम कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड और इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. मधात जो कंपाऊंड तयार होतो त्याला नाव द्यायची गरज नाही. मग आता हा कंपाऊंड कसा तयार होतो पहा. ही बेन्झीन रिंग, चालेल. हे 2 हायड्रोजन आहेत. आता इथे मी ऍडिशन करतो आहे. क्रोमियम कॉम्प्लेक्स कसा तयार होतो पहा. तर या 2 पैकी एक मॉलिक्यूल लिंक आता ऑक्सिजनच्या थ्रू बॉन्ड तयार होतो. म्हणजे 2 पैकी एक ऑक्सिजन मी इथे लिहिला.
हा क्रोमियम त्यानंतर जसाच्या तसा, त्यानंतर हा दुसरा ऑक्सिजन. बघा 2 ऑक्सिजन होते, एक इथे लिहिला एक इथे लिहिला, काही बिघडलं? मग ऑक्सिजन त्यानंतर क्रोमियम मग ऑक्सिजन. आता हा जो इथला हायड्रोजन आहे तो इथे लिहून टाका, हा इथे हायड्रोजन. आणि हे जे 2 क्लोरीन आहेत हे पुन्हा इथे समोर लिहायचे आहे Cl2. आणि इथे तुम्हाला आता तोच प्रकार घडवून आणायचा आहे. इथे पण हा क्रोमियम, हा ऑक्सिजन, क्रोमियम, हा OH आणि हा Cl2. पहा बरं रिॲक्शन. आता इथे बॅलन्स्ड स्टेट मध्ये दिसणार असते, तुम्हाला मी सांगितलं हे 2 हायड्रोजन इथे ऍडिशनच झालेली आहे, सरळ सरळ 2 मॉलिक्यूल आपण ऍड केलेले आहेत, इथे बॅलन्स आहे रिॲक्शन. काय झालं? ऑक्सिजन, क्रोमियम, पुन्हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन, Cl2. आणि इथेही तसंच ऑक्सिजन, क्रोमियम, हायड्रोजन आणि नंतर हा Cl2. बरोबर आहे. काय केलं? फक्त आपण हा इथे ऍड करून टाकला. तर याला काय म्हणायचं? एक तर इंटरमिडिएट म्हणा किंवा याला काय म्हणायचं तुम्ही आता? क्रोमियम कॉम्प्लेक्स. काय म्हणायचं याला? क्रोमियम कॉम्प्लेक्स. नाउ इन सेकंड स्टेप दिस क्रोमियम कॉम्प्लेक्स ऑन ऍसिडिक हायड्रॉलिसिस. आता ऍसिड शब्द लिहायचा इथे. ऍसिड म्हणजे कोण? हायड्रोनियम आयॉन H3O+. एवढं लिहिलं तरी चालतं. ऍसिड हायड्रॉलिसिस इट विल गिव्ह फॉर्मॅल्डिहाइड. रिॲक्शन बॅलन्स्ड स्टेट मध्ये लिहायची गरज नाही, बाय प्रॉडक्ट लिहायची गरज नाही, झाली रिॲक्शन. सोपं आहे. पहा बरं. When toluene is oxidized by using chromyl chloride in presence of organic solvent, that is carbon disulfide, then here in first step chromium complex is formed or a intermediate is formed, addition compound is formed, then here on acid hydrolysis it gives benzaldehyde. तर ही झाली पहिली प्रिपरेशन आपली. पहा बरं, नजरे खालून घाला एकदा. वाटलं तर ते जर हे झालं असेल तर मी याला पुन्हा रिवाइज करतो थोडस. पहा कशी करायची ऍडिशन आपल्याला, हे इथे असं लिहितो. चालेल? पहा आता पुन्हा एकदा समजावून घ्या की बेन्झीन रिंग जशीच्या तशी. चालेल? त्यानंतर हा हायड्रोजन एक असाच्या असाच ठेवला मी. आता इथे ऍडिशन करायची आहे या 2 मॉलिक्यूलची तुम्हाला. अर्थात हे ऍडिशन शब्द ठीक नाही इथे, कारण डबल बॉन्डच्या अक्रॉस ऍडिशन होत असते, म्हणून आपण त्याला क्रोमियम कॉम्प्लेक्स म्हणूया. चालेल? मग आता लिंक कोणाच्या मार्फत? ऑक्सिजनच्या मार्फत. हा ऑक्सिजन अगोदर लिहिला, मग क्रोमियम लिहिला, मग राहिलेला ऑक्सिजन, आणि हा हायड्रोजन जो आहे हा इथे लिहिलेला आहे. हा असा ब्रॅकेट मध्ये दिला तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिला तरी चालेल. आणि आता काय राहिलं शिल्लक? हा Cl2, हा इथे Cl2 लिहिला आपण. ठीक आहे? आता सेम रिॲक्शन इथे पण होते आहे, कारण हे 2 मॉलिक्यूल आहे. एक मॉलिक्यूल इथे आला, दुसरा मॉलिक्यूल इथे आणूया आपण त्याच पद्धतीनं. मग पुन्हा दुसऱ्या मॉलिक्यूल मधला ऑक्सिजन, मग कोण? हा क्रोमियम, मग शिल्लक राहिलेला ऑक्सिजन, हा इथला हायड्रोजन OH. चालेल? आणि समोर हा Cl2 जसाच्या तसा लिहिला मी. म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट सारखाच दिसतोय तुम्हाला. ठीक आहे? तर हा जो कंपाऊंड तयार झाला याला काय नाव दिलं तुम्ही? क्रोमियम कॉम्प्लेक्स इज फॉर्म्ड. नाही आठवलं तर काय म्हणायचं त्याला? इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. देन ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस. आता असं तुम्ही एका स्टेप मध्ये जरी लिहिलं तरी चालतं. इथे ऍसिड हायड्रॉलिसिस. ऍसिड शब्द, ऍसिड म्हणजे कोण? H3O+ आयॉन लिहा. वाटलं तर शब्द टाका इथे हायड्रॉलिसिस, म्हणजे तुम्ही काय लिहिलेलं आहे कोणी वाचणार नाही. देन हिअर बेन्झाल्डिहाइड इज फॉर्म्ड. कोण मिळतं इथे आपल्याला? बेन्झाल्डिहाइड, म्हणजे हा CHO ग्रुप. पहा बरं, झाली प्रिपरेशन. मग या रिॲक्शनला नाव आहे, पहा याला नाव आहे इटार्ड रिॲक्शन. काय म्हटलं जातं याला? इटार्ड रिॲक्शन. चला नजरे खालून घाला एकदा रिॲक्शन पुन्हा. ही झाली पहिली प्रिपरेशन. प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोल्यून किंवा बाय द ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून बाय युझिंग क्रोमिल क्लोराइड. ही विचारलेली आहे परीक्षेमध्ये रिॲक्शन.
बॅलन्स्ड स्टेटमध्ये याचं पुढे काय झालं, कोणते बाय प्रॉडक्ट तयार झाले त्याच्याशी आपल्याला गरज नाही. ठीक आहे, ही झाली आपली पहिली पद्धत, प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड फ्रॉम टोल्यून by using the oxidizing agent that is chromyl chloride. काय नाव दिलं आपण त्याला, इटार्ड रिएक्शन. आता दुसरी पाहूया आपण. बेन्झाल्डिहाइडच्याच प्रिपरेशन आहे, चालेल. 4 प्रिपरेशन घ्यायचे आहेत, एक माहिती झाली. आता दुसऱ्या प्रिपरेशन कडे जाऊया आपण. दुसरी आहे पुन्हा एकदा ऑक्सिडेशन ऑफ टोल्यून बाय युजिंग CrO3 क्रोमियम ऑक्साइड वापरून. हा ऑक्सिडायझिंग एजंटच आहे, तर क्रोमियम ऑक्साइड वापरून देखील आपल्याला या टोल्यूनचं रूपांतर कशात करता येतं, बेन्झाल्डिहाइड मध्ये करता येतं. मग आता ही दुसरी पद्धत लिहितो मी, ऑक्सिडेशन बाय क्रोमियम ऑक्साइड दॅट इज CrO3. कोण आहे हा, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. मग आता काय करायचं पहा आपल्याला. ही पण रिएक्शन बॅलन्स्ड स्टेट मध्ये द्यायची गरज नाही. नाउ हिअर इन फर्स्ट स्टेप टोल्यून मीन्स मिथिल बेंझीन. टोल्यूनचंच ऑक्सिडेशन करायचंय आपल्याला. अगोदर क्रोमिल क्लोराइडनं केलं, आता आपण या क्रोमियम ऑक्साइडनं करणार आहोत. When toluene is oxidized by using chromium oxide and in presence of acetic anhydride, येऊन गेलेला आहे हा कंपाऊंड, acetic anhydride. काय फॉर्म्युला आहे, CH3CO2 ऑक्सिजन. ऍसिटिक ऍसिड पासून तयार झालेला कंपाऊंड आहे. त्या ऍसिटिक ऍसिड मधून, ऍसिटिक ऍसिडचा काय फॉर्म्युला आहे, CH3COOH. बरोबर आहे. असे 2 मॉलिक्यूल घेतले मी, हे झालं ऍसिटिक ऍसिड. आता या ऍसिटिक ऍसिड मधून अनहायड्राइड म्हणजे काय, वॉटर काढून टाकायचं तुम्हाला. मग हे वॉटर जर आपण काढून टाकलं, एखादा स्ट्रॉंग डिहायड्रेटिंग एजंट जर घेतला, फॉस्फरस पेंटॉक्साइड घेतला जातो, तर हे वॉटर निघून गेलं. आता अनहायड्राइड ऑफ ऍसिटिक ऍसिड तयार झाला. मग आता पहा बरं, हे असा कंपाऊंड तयार झाला, CH3C+O CH3C+O. हे असंच असं, हे असंच असं, वॉटर निघून गेला, ऑक्सिजन शिल्लक आहे. हा झाला आपला जोडून द्यायला ऑक्सिजन, बॅलन्स रिएक्शन. कोण निघून गेलं, वॉटर निघून गेला. आता हे ऍसिडचं अनहायड्राइड तयार झालं. कोणत्या ऍसिडचं, ऍसिटिक ऍसिडचं. म्हणून या कंपाऊंडला काय नाव दिलं तुम्ही, ऍसिटिक अनहायड्राइड. चालेल. मग आता ऍसिटिक अनहायड्राइड, क्रोमियम ऑक्साइड आणि हे कोण आहे, टोल्यून. पहिली स्टेप. इन फर्स्ट स्टेप टोल्यून इज ऑक्सिडाइज्ड बाय युजिंग क्रोमियम ऑक्साइड अँड इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड at somewhat low temperature, at about 273K to 283K टेम्परेचर. फारशा हिटिंगची गरज नाही. 273 ते 283 केल्विन या रेंज मध्ये, बरोबर आहे. 0 ते 10 डिग्री सेंटीग्रेड या रेंज मध्ये जरी असेल तरी चालतं. देन हिअर इन फर्स्ट स्टेप ए इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. पुन्हा इथेच इंटरमिडिएट इज फॉर्म्ड. आता पहा, हा एक ऑक्सिजन आहे, हा इथे मी लिहिला. आता ब्रॅकेट मध्ये कोण आहे तो, COCH3. हा COCH3 किंवा डायरेक्ट COCH3 लिहा. हा ऑक्सिजन मी इथे लिहिला. त्यानंतर 2 आहेत COCH3, त्यातला एक लिहिला, हा COCH3. बरोबर आहे. आता इथे पुन्हा मी या क्रोमियम ऑक्साइड मधला एक ऑक्सिजन वापरतो आणि पुन्हा इथला जो शिल्लक राहिलेला COCH3 आहे तो पण लिहून टाकतो. पहा बरं, हे पूर्ण वापरलं मी. हे 2 होते, COCH3 2 वेळेला आहे. हे बघा, COCH3 2 वेळेला दिसले. COCH3. एक ऑक्सिजन इथलाच घेतला आपण, तो लिहिला. एक ऑक्सिजन क्रोमियम मधून घेतला, क्रोमियम ऑक्साइड मधून, तो इथे लिहिला. आता हे बाकीचे बाय प्रॉडक्ट सोडूनच द्यायची, काही गरज नाही आपल्याला लिहायचे. हा जो कंपाऊंड आहे याला काय म्हणायचं तुम्ही, इंटरमिडिएट म्हणायचं, किंवा याला बेन्झिलिडिन डायऍसिटेट असं एक नाव दिलेलं आहे नोट्स मध्ये. पण काय, बेन्झिन
बेन्झिलिडिन आयडी लागतो मधामध्ये, 2 असल्यामुळे बेन्झिलिडिन डायॲसिटेट असं नाव दिलं तरी चालेल, अदरवाईज तुम्हाला नाव द्यायची गरज नाही. ठीक आहे. मग याला काय म्हणायचं, इंटरमिडिएट म्हणा. देन इन सेकंड स्टेप ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस, पुन्हा इथेच ऍसिड हायड्रॉलिसिस. ऍसिड म्हटलं की काय लिहायचं, मिनरल ऍसिड साठी H3O+ लिहून टाकायचं. देन ए बेन्झाल्डिहाइड इज फॉर्म्ड, झाला बेन्झाल्डिहाइड तयार. रिएक्शन बॅलन्स्ड स्टेट मध्ये द्यायची गरज नाही, बॅलन्स्ड स्टेट मध्ये काहीच गरज नाही तुम्हाला. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप. झालं बेन्झाल्डिहाइड तयार. ही होती आपली दुसरी पद्धत. पहिल्या पद्धतीत टोल्यूनचं ऑक्सिडेशन क्रोमिल क्लोराईडने केलं. दुसऱ्या स्टेप मध्ये त्याच टोल्यूनचं ऑक्सिडेशन आपण क्रोमियम ऑक्साईड आणि ऍसिटिक अनहायड्राइड वापरून केलं. आणि शेवटी कोण मिळवलं तुम्ही, बेन्झाल्डिहाइड. नजरेखालून घाला एकदा रिॲक्शन पहा, पुन्हा एकदा समजावून घ्या. काय केलं आपण, एक हायड्रोजन काढला इथला, बरोबर आहे. काढल्यानंतर हा ऑक्सिजन आणि 2 पैकी एक COCH3 इथे लिहिला. आता CH3CO असंच असं नाही चिटकून द्यायचं इथे, कारण लिंक ऑक्सिजनच्या थ्रू असते म्हणून असंच लिहायचं. त्यानंतर हाही हायड्रोजन काढा, पुन्हा COCH3 हा लिहिलेलाच आहे मी. आणि हा ऑक्सिजन कुठून घेतला आपण, क्रोमियम मधून घेतला, ऑक्सिडायझिंग एजंट. तर पहिल्या स्टेप मध्ये हा तुमचा इंटरमिडिएट किंवा बेन्झिलिडिन डायॲसिटेट तयार झालं. दुसऱ्या स्टेप मध्ये ऑन ऍसिड हायड्रॉलिसिस इट गिव्स द बेन्झाल्डिहाइड. ही झाली आपली दुसरी पद्धत. काही अडचण? आता आपल्याला तिसऱ्या पद्धतीकडे जायचं आहे. पुन्हा बेन्झाल्डिहाइडच तयार करायचं आणि इथेही आपण कोणापासून तयार करणार, टोल्यून पासूनच. म्हणजे टोल्यून पासून म्हणजे मिथिल बेन्झीन पासून आपल्याला बेन्झाल्डिहाइड तयार करण्याच्या 3 पद्धती आलेल्या आहेत. थोडक्यात 2 तर माहीत झाल्या, तिसरी पण पहा. ही अतिशय महत्वाची पद्धत आहे, कमर्शियल मेथड आहे. कमर्शियल म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावर जर बेन्झाल्डिहाइड तयार करायचं असेल तर या पद्धतीचा वापर होतो. अशा पद्धतीला काय म्हणायचं आपण, कमर्शियल मेथड म्हणजेच लार्ज स्केल प्रिपरेशन म्हणजेच इंडस्ट्रियल मेथड. मोठ्या प्रमाणावर बेन्झाल्डिहाइड तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पद्धत ती पाहूया आपण आता. तिसऱ्या पद्धतीला फ्रॉम टोल्यून बाय क्लोरिनेशन, बाय क्लोरिनेशन ऑफ टोल्यून. ठीक आहे, टोल्यूनचं क्लोरिनेशन करायचंय आपल्याला. मग पाहता इथे पण बेन्झीन, टोल्यून म्हणजे CH3 मिथिल बेन्झीन. नाउ हियर फर्स्ट टोल्यून इज ट्रीटेड विथ क्लोरीन in presence of ultraviolet light, UV light. Hμ लिहिलं तरी चालेल, एवढ्या फ्रिक्वेन्सीचा लाईट ऍब्सॉर्ब झाला. थोडक्यात इथे Hμ एवढी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी त्यांनी रेडिएशन मधून घेतली, किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट लिहिलं तरी चालेल. आता इथे साइड चेनचं काय होतं, क्लोरिनेशन होतं. आणि आपल्याला मिळतो आहे इथे, याचं इथे लिहितो, इथे आपण धक्का लावलेला नाही. आता इथे आहे CHCl2 बेन्झल क्लोराइड, याला म्हणायचं बेन्झल क्लोराइड. काय झालं, 2 हायड्रोजन निघून गेले आणि त्याच्या ठिकाणी कोण आला, आता 2 क्लोरीन आले. बेन्झाईल नाही, C डबल बॉन्ड OCl असतं तर आपण त्याला बेन्झाईल क्लोराइड म्हटलं असतं. याला मी काय म्हटलं, तर बेन्झल क्लोराइड म्हटलं, चालेल. नाउ इन सेकंड स्टेप, when this benzyl chloride is heated, then it gives बेन्झाल्डिहाइड. आता इथे बेन्झाल्डिहाइड तयार होतं आहे, CHO झालं बेन्झाल्डिहाइड तयार. बेन्झाल्डिहाइड तयार झाले ते बेन्झाल्डिहाइड ऍट अबाउट 373 के टेम्परेचर, 373 383 पर्यंत 100 110 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याला जर हीट केलं तर आता या बेन्झल क्लोराइडचं रूपांतर बेन्झाल्डिहाइड मध्ये झालेलं दिसून येत असतं आपल्याला. दिस इज ए कमर्शियल मेथड
that is large scale preparation of benzaldehyde. नजरे खालून घाला, रिॲक्शन बॅलन्स्ड स्टेट मध्ये द्यायची गरज नाही. मग पहिलं टोल्युइनचं ऑक्सिडेशन कोणी केलं? क्रोमिल क्लोराईडने. ठीक आहे. जो प्रॉडक्ट मिळाला त्याला नाव दिलं होतं तुम्ही क्रोमियम कॉम्प्लेक्स, त्याचं ऍसिड हायड्रॉलिसिस केलं, आपल्याला बेन्झाल्डिहाइड मिळाला. दुसऱ्या पद्धतीत काय केलं? टोल्युइनचं ऑक्सिडेशन ऍसिटिक अनहायड्राइड आणि क्रोमियम ऑक्साईड वापरून जो प्रॉडक्ट इंटरमिडिएट मिळाला होता किंवा जो बेन्झिलेडेन डायॲसिटेट होता त्याचं तुम्ही ऍसिड हायड्रॉलिसिस केलं. बरोबर आहे. आणि आता इथे काय केलं पहा बरं. अगोदर क्लोरिनेशन झालं, तुम्हाला बेन्झल क्लोराईड मिळाला. बरोबर आहे. इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट इन फर्स्ट स्टेप बेन्झल क्लोराईड इज फॉर्म्ड, साइड चेनचं क्लोरिनेशन झालं अँड ऑन हिटिंग इट फॉर्म्स द बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. आणि आता आपण जाऊया चौथ्या प्रिपरेशन कडे. चौथ्या प्रिपरेशन कडे. इथे ऍसिड हायड्रॉलिसिस लिहून टाकायचं, जसं तिन्ही स्टेप मध्ये सारखीच आहे. कोणती? ही जी दुसरी स्टेप आहे ती ऍसिड हायड्रॉलिसिस ऍसिड हायड्रॉलिसिस लिहूनच टाकायचं. पहिल्या स्टेप मध्ये ते चालत, पहिल्या प्रिपरेशन मध्ये, सेकंड स्टेप मध्ये दुसऱ्याही ठिकाणी असंच आणि तिसऱ्याही ठिकाणी असंच आहे. ठीक आहे. आता जाऊया आपण चौथ्या आणि शेवटच्या प्रिपरेशन कडे. आता चौथी जी पद्धत आहे ती बेन्झीन पासूनची आहे. आता हे पहिली, दुसरी आणि तिसरी टोल्युइनचं रूपांतर बेन्झाल्डिहाइड मध्ये आपण केलं. आता बेन्झीनचं रूपांतर तुम्हाला बेन्झाल्डिहाइड मध्ये करायचं आहे. या पद्धतीला एक नाव दिलेलं आहे गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. काय नाव आहे? गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. जेव्हा तुम्ही युट्यूबवर पाहत राहाल तेव्हा अगोदर तुमच्याकडे नोट्स वहीमध्ये रजिस्टरमध्ये लिहिलेल्या असाव्यात आणि नोट्स समोर ठेवायच्या. मी काय बोलतो ते पाहायचं, रिॲक्शन बरोबर आहे का ते पाहायचं, म्हणजे ते समजायला सोयीचं होईल. शिवाय लगेच बाजूला आपली रफ वही पाटीलेखन घ्यायची, त्याची प्रॅक्टिस करायची. मी कसं लिहितो, काय लिहितो. रिॲक्शन अगोदरच लिहून ठेवायचं आणि मग ते सांगायचं, ते नाही आवडत मला. त्याचं कारण असं आहे की कंपाऊंड कसा लिहायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मी कसा काढतो कंपाऊंड, ती प्रॅक्टिस होते, ते वळण मिळतं तुम्हाला की अशा पद्धतीनं सोपं जातं लिहायला. म्हणून मी अगोदर रिॲक्शन लिहून न ठेवता तुमच्या समोर सगळं लिहित असतो. ठीक आहे. आता चौथी पद्धत काय म्हटलं होतं मी? गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. ही पण चांगली पद्धत आहे. अगदी एका स्टेप मध्येच तुम्हाला आता इथे या बेन्झीनचं रूपांतर तुम्हाला कशात झालेलं दिसेल? बेन्झाल्डिहाइड मध्ये. व्हेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड, बेन्झीन C6H6, CO म्हणजे कोण? कार्बन मोनॉक्साइड. असंच लिहायचं, असं नाही लिहायचं. असं लिहिलं तर ते कोबाल्ट होईल. C आणि स्मॉल O हे कोबाल्ट झालं आणि हे कोण? कॅपिटल C कॅपिटल O म्हणजे कार्बन मोनॉक्साइड. व्हेन बेन्झीन इज ट्रीटेड विथ कार्बन मोनॉक्साइड अँड HCl हायड्रोजन क्लोराइड in presence of anhydrous AlCl3 aluminum chloride or cuprous chloride under high pressure. बघा एवढ्या सगळ्या कंडिशन्स आहेत. ही पण परीक्षेत विचारल्या जाते रिॲक्शन. गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. व्हेन बेन्झीन इज treated with carbon monoxide hydrogen chloride in presence of either anhydrous aluminum chloride AlCl3. हा आपण कोणता? FC रिॲक्शन, फ्रिडल-क्राफ्ट रिॲक्शन मध्ये एजंट वापरत असतो, तोच आहे हा अनहायड्रस AlCl3. किंवा तो नसेल तर क्युप्रस क्लोराइड वापरला तरी चालतो. नाउ हियर बेन्झाल्डिहाइड इज ऑब्टेन. डायरेक्टली बेन्झाल्डिहाइड इथे तुम्हाला CHO. बॅलन्स आहे का पहा बरं? बॅलन्स आहे. हा H काढा आणि CHO लिहून टाका, बॅलन्स आहे. हे झालं आता बेन्झाल्डिहाइड तयार.
बेन्झाल्डिहाइड आणि हे कोण होतं बेन्झीन. संपल्या प्रिपरेशन. आज आपण या लेसन मध्ये चौथ्या पार्ट मध्ये चौथ्या लेसन मध्ये बेन्झाल्डिहाइड तयार करण्याच्या एकूण 4 पद्धती घेतल्या. बरोबर आहे. पहिली टोल्यूनची, दुसरी टोल्यून पासून, तिसरी टोल्यून पासून आणि चौथी बेन्झीन पासून. याला काय नाव दिलं मी? गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन. फॉर्मिल ग्रुप म्हणजे सीएचओ ग्रुप. बेन्झीन रिंग मध्ये हा सीएचओ ग्रुप आला म्हणून फॉर्म्युलेशन रिॲक्शन असं नाव दिलं. बरोबर आहे. गटरमॅन कोच फॉर्म्युलेशन रिॲक्शन. कॅटलिस्ट महत्वाचं आहे, सगळं महत्वाचं आहे. डायरेक्टली एकच रिॲक्शन 2 मार्काला पण विचारल्या जाऊ शकते किंवा 1 मार्काला तरी विचारतील. तर आता इथे आपला पहिला पार्ट जो असतो प्रिपरेशनचा तो संपला. इंट्रोडक्शन झालं, त्यानंतर प्रिपरेशन जे आहेत ह्याही संपल्या. एकूण 4 हेडिंग घेतले आपण. फ्रॉम अल्कोहोल घेतलं, फ्रॉम ऍसिड क्लोराईड घेतलं, तिसरी नंतर ऍसिड नायट्राईलच्या घेतल्या आणि आता ही चौथी जी होती फक्त बेन्झाल्डिहाइड तयार करण्यासाठीच्या 4 रिॲक्शन. तर अशा अल्डिहाइड तयार करण्यासाठी, केटोन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता आपल्याला पुढच्या 5व्या लेसन मध्ये प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड आणि केटोन कडे जायचं आहे. ठीक आहे. तोपर्यंत गुड बाय. सी यू अगेन.